लहानुभक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत मूळच्या पारडीच्या व सध्या हल्ली मुक्काम वर्धा येथे असणारे काकू आहेत. त्यांनी प्रत्यक्ष समर्थांचे त्या काळामध्ये दर्शन घेतलेले आहे. आज आपल्यासोबत त्या राष्ट्रसंत स्मृतिगृह जे आहे टाकरखेडचं तिथे बसलेले आहेत. काकू जय गुरु. जय गुरु. जय लहानूजी बाबा. जय लहानूजी बाबा. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं हो आता सासरचंच सांगू ना. हो हो. प्रभावती वासुदेवराव कुकोटकर. तुम्हाला श्री संत लहानूजी बाबाच्या दर्शनाचा ध्यास कसा लागला हे सांगा. हो, आम्ही लहानपणी खूप येऊ महाराज जवळ. 15 दिवस 8 दिवस आम्ही कोणी लहानूजी महाराज जवळ आले का चाललो. कोणाची गाय हरपली त्याच्यासाठी सांगू तर महाराज हे सापडते म्हणे गाय. हो, मोठं कुटुंब होतं आमचं. आई वडिलांसोबत येत होत्या तुम्ही? हो, आई वडिलांसोबत असंही बाया निघाल्या आले का चाललो आपण. याचा ध्यासच होता मला लहानूजी महाराजचा. मग मी मॅट्रिकमध्ये गेली तर माझे माझ्या वडिलांची तब्येत सिरियस होती. तर पेपर काही चांगले नाही गेले. एक इंग्लिशचा पेपर तुमचा. हो, माझा. म्हणून मला धुक होती म्हणून आली महाराज जवळ. आर्वीवरूनच पेपर सोडवला आणि आली. तर मग महाराज म्हणे वाट पेढे म्हणे. हो, नमस्कार केल्याबरोबर पेढे वाट म्हणे. मला तेव्हाच वाटलं का आता आपण पास होतो. अंतर्ज्ञानानं बाबाजींनी ते ओळखलं. हो हो, ओळखलं. कायच्यासाठी आली बाई? तर पेढे वाट म्हणे. नमस्कार केल्याबरोबरच म्हणे वाटणं पेढे लायण्या वाटणं पेढे असे म्हणे. हो, मग तुम्हाला तेव्हाच कळलं? हो, तेव्हाच कळलं पास होतो बा मी. हो हो बापा, पेढेच वाट म्हटलं तर पेढे कायचे असते, 5चेच राहते ना. मग माझं लग्न झाल्यानंतर मग सासरून एखाद्या वेळेस येऊ अशी महाराजची. मग कमीच झालं. मग म्हणजे शिक्षण किती झालं मग त्या काळात तुमचं? मी मॅट्रिक पास होती. मग लग्न झालं. तर लग्न झाल्यावर ह्या पोरग 5 वर्षाचं होतं आणि पोरगी 2 वर्षाची होती. तर मरण पावली याचे बाबा. मग याचे बाबा मरण पावले. आम्ही चंद्रपूर जिल्ह्यात होतो सर्व्हिसवर याचे बाबा. हो काय? हो. मग ते मरण पावल्यानंतर मग मी इथं 17 नंबरचा फॉर्म भरून गॅप सर्टिफिकेट हे करून 12वी केली. 12वीची परीक्षा दिली. ते 51 विद्यार्थ्यातून एकटी पास झाली. महाराजांनी एकटीला पास केलं 51 विद्यार्थ्यातून. बरं, मग सर्व्हिसवर लागल्या का? मग क्लर्क होती MECBला. बडे बाबूवर माझी पोस्ट झाली. हे रिटायरमेंट. कुठे होती सर्व्हिस तुमची? माझी वर्धा हे शेलू. पहिले आर्वीला होती. बरं. आर्वीवरून शेलू हे वर्धा ऑफिस, खरांगणा ऑफिस, वर्धा ऑफिस. हो काय? मग प्रमोशन होत गेलं तसं नोकरी. 10वीला कोणत्या वर्षी होत्या मग तुम्ही? 10वीला आता मला असाल नाही आठवत बा. 71च्या आधी असाल ना, कारण का 71ला समाधीस्थ झाले बाबाजी. 70च्या अगोदर हो. तर बाबाजी हो 70च्या आधी असून तेव्हाच ना लवकरच हे झाले. मी मॅट्रिक झाल्यानंतर बाबाजी लवकरच हे झाले. अच्छा. हो हो. अच्छा. हो, लवकर म्हणजे एका वर्षातच हे झालं बाबाजी. 70ला वगैरे पावसाळ्याच्याच तेवढ्यात होय बाबाजीचं हे. हो हो. आमची याची तयारी होती. खूप पाणी. हो, खूप पाणी होतं. त्याच्यानं आम्ही नाही आलो. दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव सारंग वासुदेवराव कुकुटकर. अच्छा. माझं राहणं वर्धा सुदर्शन नगर. हो. मला महाराजांचा असा अनुभव आला की 1999 साली आमच्या आईने घराचं काम सुरू केलं. बरं. त्यावेळेस विहिरीचं काम सुरू केलं. तर सगळ्यांच्या विहिरीला असे गोटे खडक असे लागत होते. अच्छा. सुदर्शन नगर कोणत्या भागात आहे? दाते कार्यालयाजवळ. अच्छा, इकडल्या भागात. वर्धा. हो हो. त्यावेळेस आमच्या आईची लहानूजी महाराज खूप श्रद्धा. हो. आई म्हणजे आपली विहिरी इथं सुरू करायची. हो. सुरू केल्याबरोबर जसे खोदकाम केलं तसं थोडीशी माती घेऊन आम्ही लहानूजी महाराजच्या दरबारात इथे आलो. इथे आले टाकर आली आणि आमच्या आईच्या श्रद्धेप्रमाणे आईने समाधीवर ती माती ठेवली. हो हो. आणि ती माती घेऊन आम्ही आमच्या विहिरीजवळ येऊन टाकली. असं 2च फूट विहीर खोदली होती. हो हो. त्यानंतर 15 फुटावर इतकं जलाजन पाणी लागलं का आजूबाजूचे लोक पाहायला यायला लागले. 9 फुटापासून. 9 फुटापासून तर आम्हाला पाणी तोडणं मुश्किल झालं. हो. आजही आमची विहीर 15 फूट आहे. जवळजवळ 30 मोटारी आम्ही आमच्या विहिरीवर लावल्या, पण अजूनही पाणी तुटलं नाही. असं त्या लहानूजी महाराजचीच खूप आहे. आम्ही मारवाडी लोक अन्नदान पानपोई लावते होते. तर आमच्या आई म्हणे लोकांना पाणी नाही भेटत. आम्ही त्यासाठी बिल भरलं, पण लोकांना पाणी मोफत. हो हो. पाणीच नव्हतं वर देत. खूपच पाणी. 3 वर्ष 4 वर्ष लोक आमच्या घरून पाणी नेत होते. दुष्काळ परिस्थिती. दुष्काळ परिस्थिती. धुणं सुद्धा धुयत. 2004च्या काळापर्यंत. हो. आजही आमच्याकडे 40 ते 50 भाडेकरी आहे. असं काय? पण पाणी एवढंही कधी आटत नाही. 19 रूमचं घर आहे आमचं. बरोबर. महाराजांनी केलं 19 रूमचं घर केलं. 4 रूम आमच्या ताब्यात आहे. 15 भाडे. पौर्णिमामुळे तुम्ही दर्शनाला आले? नाही, आज माझ्या वडिलांचा अन्नदान आहे. अच्छा, अन्नदान. त्या जयंतीला दिवशी त्या निमित्ताने आम्ही तिथं आम्ही पौर्णिमेला पारटशिंग्याला जात असतो. माझ्याजवळ पारटशिंग पौर्णिमा. मग आज ती अनायशी पारटशिंग केलं आणि इथून पारटशिंग पौर्णिमेनुसार दर्शन घेतलं 5 वाजता आणि इकडे आज अन्नदान आहे. तर मग त्या निमित्ताने आज तुमचा वियोग भेटीचा. तर मी आणखी एक सांगतो संस्थानविषयक तुम्हाला की ज्या पद्धतीचे अन्नदान, गोसेवा आणि गुरुदक्षिणा
ह्या 3 योजना आहे. एकत्रित जर आपण पावती फाडली तर 3103 रुपयाची भाडा लागते. आणि कोणाची इच्छा राहते का बाबा नुसतंच आता सध्या माझी सोय नाही, मी सध्या आता अन्नदानच फाडतो बा 1001, तर तुम्ही संपूर्ण आयुष्यभरात त्या 3ही योजना पूर्ण करू शकता. 3101च्या म्हणजे गोसेवाही होते. आणि परत दुसरं एक म्हणजे लहानू प्रसादालय नावाचं एक स्वप्नपूर्ती प्रकल्प संस्थांनी हाती घेतलेला आहे. येणाऱ्या उत्सवामध्ये जे 2 मोठे उत्सव असतात इथे टाकरखेडला, एक याचा पुण्यतिथी उत्सव असतो, एक जन्मोत्सव असतो शिवरात्रीला. तर त्यावेळेस भक्तांची अलीकडे प्रचंड गर्दी होत असते. तर राहण्याच्या सोयीनं लोक येतात, परंतु पर्यायानं नाईलाजानं रूमा मिळत नाही, तर गैरसोय होते. त्या कारणास्तव एक अत्याधुनिक सुखसोयीचं एक प्रसादालय बांधण्याचा निर्णय घेतला. खालचा तळमजला जवळपास पूर्णत्वास आलेला आहे. पुण्यतिथीला, येत्या पुण्यतिथीच्या आधी तो सुरू होईल. आणि त्याच्यावरचं सुद्धा तिथे बांधकाम होणार आहे. मोठा प्लॅन आहे तो स्वप्नपूर्ती प्रकल्पाचा, आणि सौंदर्यीकरण वगैरेचं असं आहे. तर तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून मी इतर सगळ्या लहान भक्तांना एक असं आवाहन करतो की फुल नाही फुलाची पाकळी त्या प्रोजेक्टसाठी सुद्धा, प्रकल्पासाठी सुद्धा आपण दान केली पाहिजे, एक आवाहन करतो. आणि तुम्ही जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहे. जय गुरु, जय लहानू. समर्थ लहानूजी महाराज की जय.